कुरुंदवाड येथे मुतारी पाडल्याच्या कारणावरून शिवसेनेने केले रास्ता रोको आंदोलन। कुरुंदवाड नगरपालिका जो स्पष्ट कारभार चाललेला आहे ते ह्या संमित्र चौकातील मुतारी गेली अनेक वर्ष मुतारी आहे आणि ह्या संमित्र चौकातल्या सर्व लोकांची इथं सोय होत होती। गावात जवळजवळ 25 ते 30 मुताऱ्या होत्या, त्यापैकी फक्त आता 4 मुताऱ्याच आहेत। बाकीच्या मुताऱ्या गेल्या कुठं हे विचार करण्याची वेळ आहे आणि त्यापैकी एकच मुतारी म्हणजे ही संमित्र चौकातली मुतारी आणि ही संमित्र चौकातली मुतारी पाडून जवळजवळ नवीन मुतारी बांधायची म्हणून आज गेली जवळजवळ 4 ते 6 महिने झाले। साहेब बरोबर आहे का? मग ती मुतारी गेली कुठं आणि ती मुतारीचं बांधकाम होणार होतं, ते बांधकाम आतापर्यंत काही झालं नाही का त्याचं बी आम्ही आता विचारतोय। आज त्या बांधकाम खात्याची पोरगे आरोग्य खात्याचे पोरगे इथं आलेत, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे। आज गेली 6 महिने तुम्ही ती मुतारी बांधून पाडला, नवीन करणार म्हणून पाडला, मग ती मुतारी 6 महिने का झाली नाही त्याचं उत्तर तुम्ही द्यावं। मग ह्याला कोण आड करायलंय, कुणाचा ह्याला पाठिंबा आहे, कोण नेता ह्याच्यात आहे काय किंवा आमच्यासारखा कोण पुढारी आहे काय त्याच्यात, त्याचं बी त्याने उत्तर द्यावं। आणि जो पुढारी तो काही नको म्हणत असेल त्याचं बी नाव सांगावं, म्हणजे आम्हाला कळून दे, जनतेला बी कळून दे। कोण जर मुतारी नको म्हणत असेल तिथं त्याचं बी नाव इथं कळायला पाहिजे। मग राजवळेने म्हटलंय का, बाबासाहेब सावंत म्हटलंय का, मालगेवकरांनी म्हटल्यात, वैभव उळ्याने म्हटल्यात, जे कोण म्हटलंय नको इथं मुतारी त्याचं नाव असेल तर त्या अधिकाऱ्याने आम्हाला स्पष्ट करायचं। आणि 8 दिवसात जर ते काम नाही चालू केलं, 8 दिवसाची तुम्हाला मी मुदत देतो या संमित्र चौकाच्या सर्वांच्या जनतेच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं तुम्हाला 8 दिवसाची मुदत देतो। 8 दिवसात जर मुतारी नाही झाली तर कुरुंदवाड नगरपालिकेत आम्ही ताळेठोक आंदोलन करून पूर्ण कामकाज बंद करणार, जोपर्यंत मुतारी होत नाही तोपर्यंत। एवढंच बोलताना इथं थांबतो। ऐतिहासिक संमित्र चौकामध्ये आम्ही आंदोलन करीत आहोत। हे आंदोलन एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आणि वेगळ्या प्रकारचं हे रस्ता रोको आम्ही आज केलेला आहे। आंदोलन आम्हाला नवीन नाहीत, आंदोलन हे आंदोलन असतं, मग ते मुतारीचं असू दे किंवा गावातील कुत्र्याबद्दलचं असू दे आंदोलन, हे आंदोलन आम्ही करणार आणि करणारच आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला यश येणारच। सर्वसामान्यांची जाणीव ठेवून, सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून, या कुरुंदवाडमधील संमित्र चौकातील नागरिकांचं जी काय अडचण होत्या ती अडचणीचं भान ठेवून आम्ही नगरपालिकेकडे रास्त मागणी करीत आहोत। होती ती मुतारी तुम्ही ताबडतोब बांधा। मुतारी पाडण्याचं कारण काय होतं? मुतारी गावात 12-14 मुताऱ्या होता, त्या पडल्या। त्या मुतारीची जागा कुणाकुणाला दिलाय नगरपालिकेनं त्यांची नावं देखील तुम्ही सांगा। आणि ह्या संमित्र चौकातील मुतारी पाडून कुठल्या नगरसेवकाच्या गळ्यात तुम्ही घालालता हे पण तुम्ही सांगणं गरजेचं आहे। तुम्हाला ठणकावून सांगतो, तुमचा बेजबाबदारपणाचा कारभार ही शिवसेना कधी बी खपवून घेणार नाही आणि ह्या पुढील काळात ताबडतोब मुतारी नाही झाली तर तुमच्या नगरपालिकेतील एसी मुतारी, एसी ज्या ठिकाणी लावलाय, टॉयलेटमध्ये एसी लावलाय, तुमच्या केबिनला एसी लावलाय, ते सर्व बंद पाडू आणि नगरपालिकेतल्या मुताऱ्या देखील आम्ही पाडून जे जनतेचा हाल चाललाय त्याच पद्धतीचा हाल तुमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा आम्ही करू, एवढंच या ठिकाणी सांगतो। जी मुतारी ती पाडली, गावाचे एंट्रन्स भाग आहे, मोठा चौक आहे, गुरुवारचा बाजार भरतोय, खेड्यापाड्यातल्या बायका पुरुष बाजारासाठी येतात, त्यांची सुद्धा मुतारी सोयीने लोकांच्या घरात आता ते चालल्यात। लवकरात लवकर 2 शीटचं लेडीज आणि 2 शीट जेंट्स अशा मुताऱ्या चांगल्या पद्धतीच्या पाण्याच्या सोयी सकट व्हाव्यात ही आमची विनंती आहे। तुम्ही जर 8 दिवसात इथलं काम नाही चालू केलं तर नगरपालिकेचे सगळे दरवाजे उघडे आहेत, त्या सगळ्या दरवाजांना कुलप घातले जातात। आणि छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदू हृदय सम्राट छत्रपती माननीय बाळासाहेब ठाकरेंचा जय. ही टॉयलेट बांधायचं नियोजन केलेलं होतं. ही टॉयलेट बांधण्याकरिता आपण जुनी जी अस्तित्वातली उतारी होती ती पाडली आणि त्या ठिकाणी आपण अत्याधुनिक असं ही टॉयलेट बांधणार होतो. परंतु संदर्भीय परिसरातील नागरिकांचीच ही टॉयलेटच्या बाबत तक्रार आली. त्यामुळे आम्ही इथलं ही टॉयलेट दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं आणि इथे जी जुनी ही युरिनल होती आपली मागणीनुसार आम्ही तसंच जुन्या युरिनलचं इथे नियोजन करतो. कुठल्या नागरिकांची तक्रार आली त्या नागरिकांची नावं आम्हाला द्या आणि इथं शिफ्ट